मुंबई येथे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सद्यस्थितीत आर्थिक निधींची अडचण असणाऱ्या वर्धा, बुलढाणा, नागपूर, नाशिक, बीड व धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीसाठी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक सुरेश बिराजदार यांनी बँकेच्या विविध अडचणी बैठकीत मांडत बँकेला मदतीचे आवाहन केले। सहकार विभागाचे उपसचिव संतोष पाटील, सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य व्यवस्थापकीय संचालक श्रीयुत दिघे व डॉक्टर माने, मुख्य सरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूर व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था धाराशिव आदी पदाधिकारी उपस्थित होते। धाराशिव बँकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी संजय गायकवाड हे देखील उपस्थित होते। सदरील बैठकीत धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेची बाजू मांडत माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक सुरेश बिराजदार यांनी बँकेला सन 2013 पासून शासनाचे कोणत्याही प्रकारची इतर बँकेसारखी मदत मिळालेली नाही। शासनाकडून भाग भांडवलपोटी साधारण 74 कोटीची मागणी केलेली आहे। सदरचा प्रस्ताव हा शासन दरबारी यापूर्वी दाखल केलेला आहे, तो मंजूर करण्यात यावा। या बँकेने साखर कारखान्यास केलेल्या कर्ज वाटपापोटी शासनाने दिलेली थक हमी तातडीने देण्यात यावी। शासनाकडील साखर कारखान्याची थक हमी साधारण 244 रुपये कोटी आहे। तसेच यासंबंधी सविस्तर चर्चा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेत झालेली आहे। सन 2022 मध्ये स्थापन केलेल्या देवरा समितीने उस्मानाबाद जिल्हा बँकेकडून शासकीय थक हमीवर दिलेल्या कर्जाची 135 कोटी इतकी रक्कम मान्य केली होती। शिवाय मागील कालावधीमध्ये राज्य सहकारी बँकेचा कोणत्याही अटी शर्थी शिवाय थक हमीचा निधी मंजूर करून वितरित करण्यात आला आहे। हाच न्याय उस्मानाबाद जिल्हा बँकेला लावून बँकेच्या प्रचलित व्याज दराप्रमाणे होणारा 245 कोटींचा निधी तात्काळ मंजूर करून तो वितरित करावा। भविष्यामध्ये बँका सुव्यवस्थित चालू राहण्याकरिता तसेच नवनवीन बँकिंग व्यवसाय करण्यासाठी राज्य सहकारी बँकेकडून शासनाच्या थक हमीवर किमान 3 ते 4% व्याजदराने 300 कोटी मंजूर करावेत, अशी मागणी सुरेश बिराजदार यांनी बैठकीचे अध्यक्ष सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना केली आहे।